मुंबईमध्ये पडलेल्या पावसानं अजूनही रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचंच पाहायला मिळतंय। मध्य रेल्वेची वाहतूक अजून सुद्धा 25 ते 30 मिनिटं उशिरानं सुरू आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या अनेक स्टेशन्सवर सध्या प्रवाशांची गर्दी दिसतेय। ऐन गर्दीच्या वेळेला प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। मुंबईतल्या सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला आणि घाटकोपर या स्थानकांमध्ये प्रवाशांची झुंबड उडालेली आहे। घाटकोपर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय। प्रवासी देखील संतप्त आहेत आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। मी सध्या मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये आहे। आज अवकाळी पावसाने मोठ्या संख्येने मुंबईकरांची तारांबळ उडवलेली आहे आणि याचाच परिणाम सध्या मध्य रेल्वेवर देखील अजूनही पाहायला मिळतोय। आपण पाहतोय घाटकोपर स्थानकात अजूनही लोकल उशिराने धावत आहेत। 25 ते 30 मिनिटाने या लोकल उशिराने धावत आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये गर्दी झालेली आहे। मध्य रेल्वेमधील ज्या लोकल आहेत त्या 25 ते 30 मिनिटाने उशिराने धावत आहेत। मुंबईकर आहेत, प्रवासी आहेत, ते सध्या संतप्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कारण अवकाळी पावसानंतर मोठ्या प्रमाणात गाड्या लेट आहेत। मात्र रेल्वे प्रशासनाकडून नक्की काय झालेलं आहे आणि रेल्वे प्रशासन काय प्रयत्न करतंय याची अद्याप माहिती प्रवाशांपर्यंत रेल्वे प्रशासन पोहोचवत नसल्याने जे प्रवासी आहेत ते संतप्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित शिवतरकरचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।